धुतारमाल हिला 2 मिनिटं शब्द व्यक्त करायचे. हॅलो हॅलो. सर्वप्रथम राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगाला शांतता, करुणा आणि मानवतेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्याचे संस्थापक, प्रेरणास्थान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी, कर्तृत्व, संस्कार आणि स्वाभिमानाची मूर्ती असलेल्या हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, साहित्य, शाहिरी आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे, शोषित, वंचित आणि कष्टकरी जनतेच्या वेदनांना आपल्या लेखणीतून व वाणीतून आवाज उठवणारे साहित्य रत्न तथा साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्त्री शिक्षणाची पायाभरणी करणाऱ्या, समाज सुधारणेची मशाल प्रज्वलित करणाऱ्या, ज्ञान, समता आणि स्त्रीमुक्तीचा दीप प्रज्वलित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सत्यशोधक समाजाचे संस्थापक ज्योतिराव फुले, सर्व ज्ञात अज्ञात सर्व महापुरुषाला विनम्र अभिवादन करून माझे मनोगत सुरू करत आहे. आज आपण या ठिकाणी अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र शासनाकडे मोर्चाच्या माध्यमातून मागणी करत आहोत की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण व्हावं. याकरिता सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी निकाल दिलेला आहे आणि या संविधानिक निकालाच्या मागणीनुसार आम्ही आमचा हक्क मागत आहोत. मी विद्यार्थिनी म्हणून फार जबाबदारीने या संशोधनाच्या पातळीवर काही विधानं करते. ती अशी आहेत की या ठिकाणचं आरक्षण उपवर्गीकरण करून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय असं म्हटलं जातंय. मी त्यांना प्रश्न विचारू इच्छिते की ज्या वेळेला ओबीसीचं विभाजन करून ओबीसीचं उपवर्गीकरण करून एनटी अबकडं केलं, त्यांना काय एनटी आणि ओबीसीचं आरक्षण संपलं का? दुसरं म्हटलं जातंय की संविधान धोक्यात आहे, 341 कलम धोक्यात आहे. ज्या वेळेला ओबीसीचं विभाजन करून एनटी अबकडं केलं त्यावेळेला 340 हे 341च्या अगोदरचं हे धोक्यात नव्हतं का? त्यावेळी त्याला छेद बसला का? संविधानाला बाधा पोहोचली नाही का? आणि मग एवढी वर्षे हे विभाजन झाल्यानंतर आजपर्यंत त्या उपवर्गीकरणाचा लाभ त्या एनटीच्या अबकडं या जातींनी घेतलेला आहे. आणि मग त्यावेळी संविधान धोक्यात नव्हतं, त्यावेळी आरक्षण संपवलं जात नव्हतं. आणि मग आज मातंग समाज मागणी करत असताना संविधान धोक्यात कसं काय येतंय? आज मातंग समाज मागणी करत असतानाच आरक्षणाचं उपवर्गीकरण करून आरक्षण संपवण्याचा डाव आहे अशी वल्गना का केली जाते? हा फेक नॅरेटिव्ह का पसरवला जातोय? त्यामुळे जी माणसं फेक नॅरेटिव्ह पसरवतायत त्यांच्या बुद्धीची कीव आम्हाला या ठिकाणी करावीशी वाटते. अरे कधीतरी सत्य बोला, सत्य स्वीकारा आणि लोकांसमोर सत्य आणा. आरक्षण उपवर्गीकरण काय आहे? तर ज्या जमाती आजही गाव कुसाब आहे, वंचित आहे, शोषित आहेत, आरक्षण आहे काय गरिबी हटावचा नारा नाही. आरक्षण हा पर्याप्त प्रतिनिधित्वाचा नारा आहे. आणि म्हणून हे आरक्षण काय आहे, उपवर्गीकरण म्हणजे काय आहे? तर त्या पर्याप्त प्रतिनिधित्वाचीच मागणी आहे की आजपर्यंत हा मातंग समाज शेकडो वर्ष आणि आज संविधानाची 75 वर्ष या ठिकाणी मातंग समाज अडगळीला पडलेला आहे. यामध्ये नोकरीचं प्रमाण कमी आहे, राजकीय क्षेत्रामध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व नाही. आमच्या लोकसंख्येच्या मागासलेपणाच्या प्रमाणामध्ये आपल्याला पर्याप्त प्रतिनिधित्व मिळावं, शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, योजनामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व मिळावं आणि आमचा अनुशेष भरून काढला जावा यासाठीची मागणी म्हणजे आरक्षणाचं अबकडं उपवर्गीकरण आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी प्रामुख्याने फार महत्त्वाची गोष्ट सांगायची की छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 1902 ला कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षण लागू केलं आणि त्यावेळेला त्यांच्याच मंत्र्यांनी जे अष्टप्रधान मंडळ आहे त्यांनी विचारलं की महाराज हे आरक्षण म्हणजे काय भानगड आहे, हे कशासाठी लागू करायचंय? इथं गुणवत्ता दाखवून आपण नोकऱ्या देतोय. त्यावेळेला शाहू महाराजांनी सांगितलं होतं, त्यांना एक उदाहरण दिलं. घोड्याच्या पागेत गेल्यानंतर त्या ठिकाणी एक चण्याचं टोपलं ठेवलं आणि हे सगळे घोडे एक ठिकाणी एक सोबत ते चण्याच्या पागेमध्ये सोडले. त्यावेळेला झालं असं की जे काही प्रबळ घोडे, त्या प्रबळ घोड्यांनी जे काही दुबळे घोडे त्यांना लाथा मारून ढकलून देऊन पुढे गेलं आणि चण्याच्या टोपलीवरती ताबा मिळवला. दुबळे घोडे इकडून तिकडून तोंड घालायचा प्रयत्न ज्यावेळेला करत होते त्यावेळी हे प्रबळ घोडे त्यांना लाथा मारत होते, धक्के देत होते. त्यामुळे त्या दुबळ्या घोड्यांची तोंड त्या चण्यापर्यंत पोहोचत नव्हती. त्यावेळेला शाहू महाराजांनी सांगितलं की हे जे दुबळे घोडे हे जे अशक्त घोडे या तगड्या पैलवान घोड्याशी स्पर्धा करू शकत नाहीत आणि म्हणून ते उपाशी मरतायत, त्यांचा पोटमारा होतोय, त्यांना त्यांच्या हक्काचं अन्न मिळत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी हे चण्याचं टोपलं विभाजित करून स्वतंत्रपणे ठेवणं याला उपवर्गीकरण म्हणायचंय. हेच उपवर्गीकरण शासनानं, प्रशासनानं आम्हाला न्याय द्यावा एवढीच मागणी. एवढं बोलून मी माझे मनोगत संपवते. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. बोल भाई बोल.